सुखाचा विचार नाही, कुठे सुख संसार कुठंच नाही. आणि याच गोष्टीला सुख वाटलं म्हणजे खरंच संसारामध्ये म्हणजे आणि पिढ्याला घाट भरवणे लेकरू वाट पाहण्यासारखं. पक्षिणी प्रभाते चाली यासिया वाट पाहे वाट पाहे पक्षिणी प्रभाते चाली यासिया तांबे वत्स भरी बांधिले सदावा तयार दई धावा माऊलीचा पक्षिणी प्रभाते चाली यासिया. सारखं तुझी वाट पाहिजे आणि संसारात खरंच सुख आहे. याच म्हणजे खरंच म्हणजे संसारात सुख आहे, संसारात सुख आहे. द्रव्यार्जन पुत्र संगोपन आणि सगळं जे आहे ह्याच्यामधलं सुख जे आहे असं सुख कुठंच नाही. म्हणून संसारात खरंच संसार हा सुखमय आहे. आणि आपलं काय संन्यासारखं म्हणजे आपण या सगळं बसलो काही नाही म्हणजे काही नाही. देव काही लवकर भेटून झाला काही नाही आपण बसलो हा खरंच संसार आहे असं मनामध्ये चिंतन आलं. पुढे काय करायचं आता आपल्याला म्हणजे संसार आपल्याला संसार वाढला पाहिजे. त्याकरता आपल्याला लेकरं बाळ आपल्याला पाहिजे. कोणाच्या मनात विचारला व्यासाच्या मनामध्ये म्हणजे आपल्याला लेकर बाळ पाहिजेच. त्याच्याकरता काय करावं काही नाही. आणि म्हणजे नाही म्हणजे त्याच्याकरता एकच आहे, भगवान शंकराची आराधना करायला लागते मला. भगवान शंकराला प्रसन्न करून घेतो आणि देवाला वरदान मागून घेतो म्हणून आणि हिमालयावर गेले. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सारखं त्यांनी नामस्मरण करत बसले, ध्यान करत बसले. आणि बरेच वर्ष झाल्यानंतर भगवान शंकर समोर आले. भगवान शंकर म्हणाले या स्पर्शे काय म्हणणे सांगा, काय पाहिजे सांगा. त्यांनी सांगितलं काही नाही म्हणजे संसारात सुख आहे, मला पुत्र पाहिजे बस. भगवान शंकर हसते म्हणजे काय या स्पर्शे तुम्ही म्हणजे काय तुम्हाला का बरं तुम्हाला संसारात वाटतंय पुत्र व्हावा. म्हणजे मोह निर्माण झाला, पुत्राचा मोह निर्माण झाला. आणि सगळं लालन पालन पोषण मुलाचं करणं, संगोपन करणे, द्रव्यार्जन हे सगळं जे आहे ते पूर्ण म्हणले पुत्राशिवाय माणसाला सद्गती प्राप्त नाही. पुत्र हेच आणि संसारात मुख्य आहे. म्हणून मला पुत्र पाहिजे. त्याकरता भगवान शंकरा मला आशीर्वाद द्या की तुम्हाला पुत्र होईल म्हणून बस, दुसरं काही नको. मग भगवान शंकर मिळतं काय असतो व्यास महर्षीने एक विचार करा, अरे बाबा तू लग्नच नाही आणि संसाराचा विषय काय समजलंच कशाला. आणि आपल्याला लग्नच नाही तर आपल्या संतती कशी होईल हे तरी विचार करावा. पण भगवान शंकराने असं देतात तथा तुझा म्हणजे 100% तुम्हाला पुत्र होईल. व्यास महर्षीला आनंद झाला. व्यास महर्षी पुन्हा हिमालयात परत आले अगदी अगदी आनंदानं आणि आले आणि घरी मध्ये आणि जे अग्नी तयार करायची आरणी मंठा असते, आरणी आणि मंठा. ती आरणी मंठा समोर घेतली. आरणी मंठेमध्ये म्हणजे मंत्र म्हणतायत आणि अग्नी तयार करण्याकरता प्रज्वलन करण्याकरता मंत्र म्हणतायत. अग्नी तयार करायचं आहे. अग्नी कशाकरता यज्ञाकरता तयार करायचं म्हणून मंत्र म्हणतात व्यास महर्षी. आणि त्याच काळामध्ये त्यांनी पाहिलं तर त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र दिसलं. चित्र म्हणजे असं दिसलं एकाने अप्सरा समोर आली. त्या अप्सरेला त्यांनी पाहिलं. समोर पाहिल्यानंतर तिला वाटलं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो, आपण ह्या ठिकाणी यायला न पाहिजे होतं, कारण की ते ऋषी दिसत आहेत, आपण इथं काय आलो, आपण ह्या ठिकाणी येऊ नये. मग तिने आपलं स्वतःचं स्वरूप पालटलं आणि तिने एका पोपटाचं स्वरूप घेतलं आणि ती झाडावर जाऊन बसली. त्यांनी पाहिलं म्हणजे असं कसं काय शक्य झालं, कसं काय झालं असा प्रकार, की पोपट कसं काय अप्सरा काय झालं कारण. आणि करू लागले काय अग्नी तयार करायला म्हणता चालू होती. आणि त्याच ह्याच्यामध्ये आणि संसाराबद्दल चिंतन, त्या स्त्रीबद्दल चिंतन मनात आल्यामुळं त्या अग्नीच्या ऐवजी आणि त्या ठिकाणी पुत्र उत्पन्न झाला. आणि अर्थात त्या ठिकाणी आणि शुभमुंचा जन्म झाला. शुक्राचार्य भगवान की जय, शुक्राचार्य भगवान की जय.
शुकमुनीचा त्या ठिकाणी जन्म झाला. शुकमुनी जन्माला आल्यानंतर बघता 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 आणि त्यांचं वय 8 वर्षात झालं. आता चिंतन करण्याचा विषय वेळ नाही. 3:30 वाजले माझं की 3:30 वाजले. वय 8 वर्षाचं म्हणजे 16 वर्षाचं अर्थात वय झालं. आणि त्यावेळेस आणि व्यास वर्षाच्या मनामध्ये आणि एक चिंता पडली, मनामध्ये चिंता निर्माण झाली की मुलगा मोठा झालाय. मग आता मुलगा मोठा झाल्यानंतर आता मला ह्याचं आणि प्रत्येक वडिलांना असं आणि चिंतन पडतंय. कन्या असो पुत्र असो प्रत्येकाला वाटतं की मुलगा मोठा झाला आता तुझं लग्न करा, गुणाचे त्याग करावे आहे की नाही, असंच ना. मग शुकमुनीने बोलून घेतलं, तुमचा विवाह करण्याची आमची इच्छा आहे. शुकमुनीनं पाहिलं, म्हणजे बाबा तुम्ही विरक्त आहात, तुमच्यापेक्षा मी विरक्त आहे. आतापर्यंत फक्त 4 ब्रह्मविद्ते झाले. ब्रह्मविद्ते म्हणतात म्हणजे ते देव पाहायला गेले आणि देव भूमिया गेले, असे 4 झाले. 4 पैकी हे काय तर ते बोले बाबा तुम्ही माझ्याबद्दल कसला विचार करताय, माझा विचार करू नका, मी 4 पैकी एक आहे, मी लग्न करू शकत नाही, माझ्या लग्नाचा तुम्ही विचार करू शकत नाही. व्यास आणि स्तुत म्हणून सांगतायत, त्यावेळी शोधकारी म्हणून विचारतायत असे 4 ब्रह्मविद्ते कोण होऊन गेले. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जागवणी हरीच झाले. ते 4 झाले, त्यापैकी एक शुकाचार्य मुनी. त्याच्यात बाबा संसारात आणि माणूस मुक्त होता येत नाही. माणसाला संसार इतका अवघड संसार आहे, संसार मुक्त व्हायला फार प्रयत्न करावा लागतं. संसारात येणं म्हणजे 100% आणि एक जन्म नाही, असे कित्येक तरी जन्म घ्यावे लागते ना, आणि नंतर माणसाला उद्धार होईल. एका जन्मामध्ये उद्धार होणं शक्यच नाही. बाबा असे हजारो जन्म कुजरान घेतले आणि नंतर त्यांना मुक्ती प्राप्त झाली. ते की सारखं चिंतन करू आणि तुम्ही सांगा की मला संसारात पण तर बाबा मला का त्या कोर्टच्या घरी मी ढकलून करताय, तुम्ही बोलून बोलून टाकतील कोणतरी, आणि बोलून टाकल्यानंतर पुन्हा मी बाहेर निघायचा कसा. कोर्टच्या घरी ढकलं तरी बरं आहे, पण बोलून पुन्हा बोलून घेतल्या पुन्हा मग मात्र बाहेर निघता येईल का. आणि तसं तुम्ही मला सांगता, तुम्हाला अजिबात नका तसं सांगू नका, चांगलं सांगा. अहो नामस्मरण करायला सांगा, निघालो म्हणजे मी तुला लगेच सांग चला हात धरला कर असं बसून. अरे बाबा तुला मी जे उपदेश करायला ना ते उपदेश काय मी तुझ्या करता एकट्याने केलं कर असं सांगत नाही. अरे आता पण तू खूप जणांनी केलं असंच आहे. अरे तुला शास्त्रदर्शन सांगतो म्हणले, वशिष्ठ मुनी तेच केलं, विश्वामित्रानं केलं, तुझं पराशर मुनी केलं, ब्रह्मदेवानं तेच त्यांनी केलं, ग्रस्ताश्रम स्वीकार केला म्हणले. आता पण अनेक जणांनी संसाराने राहून परमात्मा प्राप्त केला, तू पण कर. भावा तुम्ही असं सांगताय ना, 100% आणि मला वाटतं की मी अधपतनाला राहतो, मला मार्ग आणि भगवंताचा मार्ग मिळत नाही, 100% मिळत नाही. तुम्ही दुसरीकडेच लुटतायत मला. बाबा मला हे सांगू नका. अरे खरंच सांगतोय बाबा, तू संसार मार्गाने धर. संसार तुला आता सांगतो, प्रमाण सांगितलं तुम्हाला मी, संसारी असावे असोरी नसावे, भजन करावे ते वेळा. संसारात राहायचं, पाण्यातील मासा पोहतो कसा यावे त्याच्या वंशात ते मार्ग.
सांगतोय म्हणले तुला तू असं ऐक तू. ते म्हणजे बाबा तुमचं ऐकू शकत नाही, संसारात मी शक्यच नाही पडायला. तुम्ही एक तर तुम्हीच मला जन्माला घातलं, जन्माला आलोय, जन्माला घातलं म्हणजे जन्माला आलो मी, मला आई नाही वडील नाही कोण नाही काही नाही काही नाही, मी शुद्ध अग्निपोटी जन्माला आलोय, मी अग्निगर्भ आहे. तुम्ही अग्नी आणि मन सांगितली होती ना, त्यातून उत्पन्न झालोय म्हणजे मी अग्निगर्भ आहे, प्रत्यक्ष अग्नी आहे मी. आणि ह्याला काय तापावची भाषा करता? अजिबात नाही. मी मार्ग धरलाय तो तुमचा भक्ती मार्ग, भगवंत मार्ग धरलाय. त्या भगवंत मार्गामध्ये आणि अजिबात बाबा तुम्ही संसारात थोडं बोलायचा मला प्रयत्नच करू नका. नाही रे बाबा, 100% तुला मी सांगतो ते खरंय. बाबा तुम्ही सांगताय ना, तो कोण सांगताय? एक माणूस डॉक्टरकडे गेला होता म्हणे. डॉक्टरला बोलू लागला, डॉक्टर साहेब तुम्हाला सांगता म्हणला, तुमच्याकडे बघितलं की मला तुम्ही एक नाही मला 2 दिसायला. काय डोळ्यामध्ये फाट झाले की काही नाही की काय गळून झालंय. त्याला काय होतं प्रॉब्लेम, त्याचा काय होता? हे म्हणला मला एकाचे 2 दिसते. काय म्हणला? मला एकाचे 2 दिसते. तर आता तुम्ही एकटे बसलात ना म्हणला, मला तुम्ही 2 दिसायले. माझा डॉक्टर जे बघणार होता ते म्हणा मग तुम्ही 3 जण इथे कशाला आले? म्हणजे लक्षात आलं का? त्याला एकाचे 3 दिसत होते. मग अशा डॉक्टरकडे गेल्यावर आपल्या इलाज होईल का? एक पेशंट डॉक्टरकडे गेला, ते म्हणला डॉक्टर साहेब काय सांगा म्हणला, काही कोणती गोष्ट करायला गेलो विसरून चाललो म्हणला मी. डॉक्टर म्हणजे चांगले एक काम करा म्हणजे आधी फीस भरा, पुन्हा विसरून जाता म्हणजे फीस भरायची, आधी पैसे द्या म्हणजे 500 रुपये. डॉक्टर घेतले त्यामुळे 500 रुपये काढून म्हणजे घेतले. डॉक्टरमध्ये घेतले, डॉक्टर गोळ्या बिळ्या लिहून दिल्या, सगळं केलं. आणि मग ते पेशंट निघाला. ते म्हणजे डॉक्टर साहेब चलतो मग गोळ्या कशा घ्यायच्या? म्हणजे सकाळी घ्यायच्या 2, संध्याकाळी 2 घ्यायच्या आणि दुपारची 1 गोळी अशा अशा काय म्हणते. ठीक आहे म्हणजे काय करता? चल का डॉक्टर साहेब? हो म्हणजे फीस राहिली ना. डॉक्टर साहेबला येडच का काय तुम्हाला मग दिली ना. आता बिमारी पडला, डॉक्टर म्हणजे मलाच बिमारी म्हणजे विसरून जायची, तुम्ही दिले काय माझ्या लक्षात येत नाही. मग संसारातल्या माणसाने जर सांगायचा प्रयत्न केला की मी तुम्ही संसार करा, तर ते काय उद्धार करणार? बाबा तुम्ही मला संसारात ढकलतायत, त्याचा अर्थ असा की तुम्ही संसारात अडकलेत म्हणून मला अडकवायचा प्रयत्न करतायत. अजिबात नाही, मी संसारात अडकणार नाही. मला तुमचा काही उद्देश काहीच कामाचा नाही. तुम्ही मला सांगू नका, तुमचा उद्देश मी ऐकणारच नाही. बराच प्रयत्न केला. मग त्यावेळेस म्हणजे बाळा तुला मी खूप सांगायचा प्रयत्न करतोय पण तुला माझं पडत नाही. तू असं कर म्हणले, माझ्या तुला काही सांगणं काही उपयोग नाही. याकरता तू आता याचा एक काम कर. एक राजा आहे म्हणले, तो राजा विधी आहे. तो विधीही राजाकडे तू जा, त्याच्याकडे 100% गेल्यानंतर तुझं समर्थन होईल, 100% तुला उत्तर भेटेल. आणि त्या ठिकाणी तुला 100% तुला कोट्यावर त्यांचा विचार म्हणजे का बरोबर सांगताय म्हणजे घरच्यानं काय म्हणते दूध देतं, सोनाला म्हणते डुबत नसतात. जा बरोबर म्हणजे बाबा तिथं. मग हे म्हणजे शिवपुरी म्हणजे असा कोण आहे? विधीही म्हणतायत आणि गृहस्थी म्हणतायत, असं शक्यच नाही. असा माणूस असू शकत नाही. विधेयी अवस्थेतला माणूस आणि त्याला सगळं दिसतंय कळतंय सगळं होतंय असं होऊ शकत नाही. असं कोण आहे बाबा? आहे म्हणजे जनक राजा, मिथिलानगरीचा राजा. तो जनक त्या ठिकाणी जा, तुला 100% कळत. म्हणून आणि शुकुमुनी घरातून बाहेर पडले, नामस्मरण करत 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 आणि त्या तिथपर्यंत गेले कुठं त्या ठिकाणी मिथिलानगरी होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुझ्याला सांगितलं, दूध म्हणायला लागले तुम्ही कोण? ते सांगितलं मी शुक या ठिकाणी आलोय, तुमच्या राजाची मला भेट घ्यायची. त्यांनी बघितली अवस्था, अंगामध्ये एक कपडा नाही, विधेयी अवस्था दिसती, येथे दिसतोय, साधुवेश आहे, ब्रह्मचारी दिसतोय. आणि हा म्हणतो की मी शुक आलोय, चला म्हणजे महाराजांना सांगत आपण. म्हणून गेले आणि जनकराजाला सांगितलं म्हणजे महाराज तुमच्याकडे कोणतरी आलाय आणि तो म्हणतो की मी शुक आलोय, कोण आहे ते पाहून घ्या बरं. ताबडतोब जनकराजा गेले, समोर गेले आणि त्यांनी दुभती गाय त्यांना आणि आधी अर्पण केली. साधूचा, देवाची, साधूची, संताची, ब्राह्मणाची भेट रिकाम्या हाताने घेऊन ये म्हणतात. काहीतरी जेवण भेट झाली, रिकाम्या हाताने देवाच्या मंदिरात जाऊ नये, साधूच्या भेटीला रिकाम्या हाताने भेट जाऊ नये, संताच्या भेटीला कधीच आणि रिकाम्या हाताने जाऊ नये.
जनक राजानं एक दुभती गाय आणि साधू महाराजांची शुभमूल्य दिली, नमस्कार केला आणि आगतम या महाराज या शुभमूल्याने आतमध्ये बोलवलं आणि आसनावर बसलं. आसन महाभागा आसनावर बसले आणि त्यानंतर त्यांनी विचारलं, नाही महाराज काय प्रश्न आहे? म्हणजे मला आणि पाठवलं इकडं, कशाकरता पाठवलंय? तर म्हणजे तुम्ही म्हणतात की विधेयी म्हणून, खरं काय काय नाही हे पाहण्याकरता आलो आणि आज प्रत्यक्ष पाहतोय. तर असं होतं म्हणजे महाराज, जनक राजा ज्या ठिकाणी बसले होते आसनावर, त्या आसनाच्या ठिकाणी अग्नी खवखव असणारा अग्नी होता. एक पाय त्यांचा अग्नीत होता आणि एक पाय पृथ्वीवर होता. ऐकलं होतं कानानं फक्त, आज प्रत्यक्ष डोळ्यानं पाहतोय. खरंच तुम्ही विधी आहात. तुम्हाला भेटून फार आनंद झाला. साष्टांग नमस्कार कोणीकडे केला. विधी अवस्था काय असते? विधी अवस्था म्हणजे माणसाला काही शुद्धीवर नाही, त्याला म्हणतात विधेही. आपापल्या तारामध्ये तल्लीन, भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतो तो त्याला विधेही म्हणतात. जगाचं पिशाच अंतरिक्षाना जगामध्ये पिशाच्यासारखी वागणूक दिसते. अंगात कपडा नाही, काही नाही, काही नाही, काय म्हणायला काही कळत झाले, काही नाही, काही नाही. आपापल्या तारा मुंबई अंगी भस्म लावले, कपाळा स्मशानवासी राहिला असा तो असणारा वैराग्य दिसतो आणि सारखं नामस्मरण करतो. कोणाला बोलत नाही, काही खात नाही, पीत नाही, काही विचारत नाही, काही नाही, स्वतःच आणि काही माहीतच नाही. अशी अवस्था ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस समजायचं की हा विधेयी व्यक्ती आहे. असे व्यक्ती आमच्या आयुष्यामध्ये मला सुद्धा भेटले होते. त्यांचं दर्शन करून आलो. जालन्याजवळ सिंदखेड राजाजवळ एक साधू महाराज येतं, त्यांची भेट सुद्धा प्रत्यक्ष घेतली. हरिराम बाबा म्हणून त्यांचं नाव. आजही आहेत ते, भरपूर वय त्यांचं. आता विधी अवस्था आपापल्या तळामध्ये निमग्न असतात. ते तुला बोलत नाहीत, काही नाही, काही नाही. एका संतांना विचारलं मी, त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांचा हा शेवटचा जन्म आहे, ह्यानंतर त्यांना जन्म नाही. त्यांनी सगळी आता पण जन्मामध्ये नामस्मरण करत 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 शेवटच्या जन्मापर्यंत आले, तर आता बस त्यांचा उद्धारच आहे. आता भगवंताची प्राप्तीच त्यांना. अशा साधूंचं दर्शन झालं की आपलं जीवन सुद्धा पुढीच होतं. आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी पाहिल्यानंतर आणि खरंच आपण धन्य झालो असं वाटतं. असं विधेयी राजा जनकाची अवस्था त्यांनी पाहिली. शुकमुनी म्हणू लागले, खरंच महाराज तुम्ही धन्य आहात. आमच्या बाबांनी मला पाठवलं होतं एका प्रश्नाचं उत्तर, प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलो होतो. आज तुमच्याकडे पाहिलं आणि असं वाटलं खरंच तुम्ही धन्य आहात. तुम्ही आम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगता का? म्हणजे काय सांगायचंय? तरी बाबा म्हणतात की तुम्ही लग्न करा. मग मी लग्न करू का? विवाह केल्यानंतर आणि संसारात राहून मला परमात्मा प्राप्त होईल का? मग त्यांनी सांगितलं, तुला परमात्मा साधन करायचे ना, 100% करायचं. आपापल्या योग साधनेमध्ये असताना तुम्ही शरीराचा विषय भाग राहतच नाही, शरीराचा पाप घडतच नाही. तुम्ही शरीरानं आणि अंतःकरणानं दोन्ही आत्मभाव स्वरूपानं ज्या जाणला परमात्मा, त्या स्वरूपानं परमात्म्याच्या चिंतनात साखंड राहायचं. तुमच्यावर जरी आघात कोणतरी केले तर तुम्हाला ती जाणीव होईल का? होणारच नाही. मग काय करायचंय? संसारात पडायचं, पण राहायचं कसं? अलिप्त. 100% संसार करा. जनक राजाने सांगितलं, शुकमुनीला तुम्ही 100% संसार करू शकता. आणि त्यानंतर ऐकल्यानंतर त्यांची आज्ञा घेतली आणि शुकमुनी परत आणि पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आले. आश्रमात आल्यानंतर व्यास महर्षीला अगदी आनंद झाला. आणि व्यास महर्षींना आणि आल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणजे तुमच्या आता काय विचार आहे मला सांगा, तुम्ही लग्न करणार का? त्यांनी सांगितलं, बाबा मी लग्नाला तयार आहे, 100% लग्न करायला तयार आहे. आणि ह्या ठिकाणी श्रीमती दाभोळकरांना सांगतायत
योग आणि साधनेमध्ये असताना, योग मार्गात असताना आणि त्या शुकमुनींचा विवाह झाला आणि त्यांनी पितरांची कन्या पिगोरी नावाची तिच्यावर विवाह झाला आणि या शुकमुनीला तिच्यापासून 4 पुत्र आणि 1 कन्या झाली. मुलाची नावं सांगितली या ठिकाणी कृष्ण, गौरप्रभ, भूमी आणि देवसूत. कन्या जी आहे त्या कन्येचं नाव कीर्ती नावात सांगितलं. कीर्तीचं लग्न विभुदाचा पुत्र अनु या प्रश्नात त्याचा विवाह झाला. अनु हा तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा आणि पुत्र झाला. पुढे तो ब्रह्मदत्ताला नारदांचा उपदेश झाला आणि त्याला ज्ञान प्राप्त झाली आणि मग त्या पुत्राला सुद्धा योग मार्गाचा अवलंब करून राज्य पुत्राच्या स्वाधीन केलं आणि तो ब्रह्मदत्त बद्रीच्या आश्रमात निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान नारदांच्या आणि प्रसादामुळं निर्मळ ज्ञान प्राप्त झाल्यामुळं इकडं शुकमुनीनं आपल्या पित्याचा संग तोडला आणि हिमालयामध्ये जायला निघाले. शुकमुनी घरातून बाहेर पडले. पाहिलं व्यासमहर्षीनं आणि व्यासमहर्षीला दुःख वाटायला लागलं. म्हणजे मी तर आणि संसार नव्हताच, मी मोहात कुठे ऐकलं नव्हतो, पण मला पुत्र झाला, मला सगळा कधी आनंदी आनंद झाला आणि हा पुत्र आता घर सोडून निघून चाललाय. ह्याच्या मनामध्ये आणि चिंतन नारदांनी केलं आणि आता हा परत येण्याच्या मार्गावर नाही, हा निघाला म्हणजे आपल्या वाटेला. म्हणून त्यांनी आणि भगवंत नामस्मरण करत 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 आणि ते शुकमुनी आणि हिमालयात जाऊ लागले. हिमालयात जात असताना आणि शुकमुनी जातात पुढे व्यासमहर्षी पाठीमागे हे शुक हे शुक हे शुक हे शुक करताय. शुकमहर्षीनं पाहिलंच नाही पाहिजे. शुकमहर्षी पुढे जात आहेत. शुकमहर्षी हिमालयामध्ये गेले. हिमालयात गेल्यानंतर वरती एका ठिकाणी जे आपण त्या ठिकाणी कैलास म्हणतो, ज्या अलीकडचा भाग थोडा असेल कदाचित, त्यापर्यंत गेले आणि एकदम कडक असणारी वीज चमकली आणि शुकाचार्य मुनी आणि मुक्त झाले. व्यासमहर्षी आणि पाठीमागे धावत 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 तिथपर्यंत गेले. व्यासमहर्षीला आणि शुकाचार्य मुनी कुठं दिसत नाहीत. समोर पाहतायत तर समोर काही दिसत नाही आणि त्या ठिकाणी सगळीकडे शोधाशोध करून आणि त्या ठिकाणी रडत बसले व्यासमहर्षी. माझा पुत्र हे शुक कुठेच बाबा, तुम्हाला भेटणं मला भेटणं आणि जीवनाचा आधार तुझंच आहे मला आणि तुझं निघून जाशील तर माझं कसं होईल. हे शुक मला फक्त एकदा भेटते, कुठेच तू शुक. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने व्यासमहर्षीला ती सांगायला लागली, तुम्ही ज्या पुत्राचा शोध घेताय तो पुत्र सध्या गुप्त रूपानं ह्याच ठिकाणी आहे, पण तो तुम्हाला आता दिसणार नाही. ह्याच गर्भगिरीच्या मध्ये तो आणि समाधिस्थ अवस्थेमध्ये आहे. तोच आणि पुन्हा येईल, एका राजाला उपदेश करील, त्याचा उद्धार करील आणि पुन्हा योग मार्गामध्ये ह्या ठिकाणी आणि हिमालयामध्ये पुन्हा परत येईल. व्यासमहर्षीने ऐकलं. हे बोल दुसऱ्या दिसायचं नाही येतं, भगवंतांनी साक्षात भगवंताचे बोल आहेत असं म्हणून त्या आकाशवाणीकडे साष्टांग नमस्कार केला आणि व्यासमहर्षी खिन्न मनानं खाली मान घातली आणि तिथून परत निघाले. परत येत आपल्या आश्रमापर्यंत आले. शम्यप्रास आश्रम तिथपर्यंत आले. तिथं आल्यानंतर त्यांचं त्या आश्रमात पुन्हा मनच लागायला तयार नाही. उद्विग्न अवस्था झाली. जोपर्यंत संसार फुललेला असतो ना, त्या फुललेल्या संसारामध्ये माणसाचं मन लागते आणि घरात कोणी नसलं की घर तेच असतं, पण माणसाला खाऊन घेतं. घरामध्ये 10-20 माणसं आपल्याला कार्यक्रम असला, 100-50 माणसं जमले घरामध्ये, जमले की माणसाला किती मन भरून येते आणि किती इकडं पड तिकडं पड, हे आण ते आणि घरून पाहुणे सगळे निघून गेले, पाहुणे सगळे झाले की कार्यक्रम संपला की माणसाला घरात बसा वाटतंय का? उद्विग्न अवस्था माणसाची होते. असं संसारात असते. नातू पत्तू हे जे मोठा परिवार, आपला घरात मोठा परिवार असतो आणि परिवारात सगळे एकत्र असले त्यावेळेस माणसाचं मन भरून असते आणि परिवार विखुरला गेला की माणसाचं मन डोळ्याचं मन एका ठिकाणी काय लागणार. संसार सागर
संसार सागर भरलाच सागर. आनंद वाटतं संसारामध्ये, पण विखुरल्या गेले की दुःख वाटतं. येण्याप्रमाणे त्याच वर्षांना दुःख झालं, एकटेच राहिले घरी, आश्रमामध्ये एकटेच राहिले. आणि मग तेच घर त्यांना खाऊ लागलं. त्याच वर्षी म्हणजे आता इथे बसण्यात काहीच अर्थ नाही. तिथे एक क्षण सुद्धा थांबत नाही. नकोच म्हणे, थांबायलाच नको. आणि आता मी कुठे जाऊ, आता मी काय करू, म्हणून आश्रमाच्या बाहेर पडले. जानवी नदीच्या तीराने फिरावं लागले. त्यांना आठवण झाली की आता इथे नको थांबायला आपल्याला. आणि ज्या ठिकाणी मी लहान असताना मला आईनं सोडलं होतं त्या ठिकाणी जातो म्हणाले. त्या ठिकाणी व्यासवर्षी गेले आणि आईबद्दल चौकशी त्यांनी चालू केली. आमची आई कुठं भेटेल? सरस्वती नदीच्या तीरावर असणार आहे की नाही? ईशान क्षमेपास असतं. आणि हे कुठे? जानवी नदीच्या तीरावर. ज्या ठिकाणी आई सत्यवतीला यांना सोडलं होतं ते जानवी नदीच्या तीरावर, त्या ठिकाणी आणि ते गेले आणि आईची चौकशी चालू केली. आई कुठे आणि विचारू लागले. हे त्यांना कळालं की आईनं मला लहानपणी सोडलं होतं, त्या ठिकाणी माझा जन्म झाला होता. त्या ठिकाणी आई कुठं आहे? तर ती शंतनू राजाच्या त्या ठिकाणी आहे. जो शंतनू राजा त्या ठिकाणी आहे. हा शंतनू राजा कुठे? तर तो शंतनू राजा म्हणजे हस्तिनापूरचा राजा. या ठिकाणी महाभारताला सुरुवात होती.